हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती जाधव, ज्योती इन्फिनिटी मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमी सांगलीमधून नऊवारी फिशकट साडीचा फुल ट्युटोरियल पाहण्यासाठी यस कमेंट करणाऱ्या सर्व फॉलोअर्सना मनापासून धन्यवाद. तुमच्यामुळेच आज मी हा खास व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चला तर बघूया सुरुवात कशी करायची, साडी वेअर कशी करायची. तर ही साडी 12 वारी साडी आहे. बघा, मी पुढे एक मध्ये गाठ मारून घेतलेली आहे. दोन्ही पायाच्या मधून मी हा पोर्शन पाठीमाग घेतलेला आहे. मी आता चेक करत आहे की मला जेवढी साडी पाठीमागे टक करायला पाहिजे आहे तेवढी बरोबर आहे का. बघा, माझी बरोबर आहे साडी. आता काय करायचं आहे, आपल्याला बरोबर मध्ये एक गाठ मारून घ्यायची आहे. मला जेवढं हवं आहे तेवढं मी डाव्या पायावरती पोर्शन माझा सोडलेला आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, बरोबर सेंटरला एक गाठ मारून घेणार आहे. ही गाठ बिलकुल पण एकदम जास्त पण टाईट मारू नका किंवा जास्त लूज पण ठेवू नका. जो पदर तयार केलेला आहे तो पदर बघा, जो पाठीमागा फॅन आहे त्या फॅनच्या मधून फिरवून घेतलेला आहे. बघा, मी आधी सुरुवातीला पदर तयार करून ठेवला होता, अंदाजे तयार केला होता. तर आता मला जितका पदर पाहिजे आहे तेवढा मी व्यवस्थित करून घेऊन तिथे एक पिन लावत आहे. बघा, एक पिन लावून घ्यायची. जर साडी हेवी असेल जास्त तर मग ब्लाऊज बरोबर सगळ्याच प्लेट्स त्या बसत नाहीत पिनमध्ये. तर काय करायचं, हा पोर्शन शोल्डरवरती ठेवायचा. ठेवल्यानंतर 2-3 प्लेट्स ओपन करायच्या आणि मग काय करायचं आहे, आपल्याला तिथं पिन लावून घ्यायची आहे. बघा, मी तिथं आता एक पिन लावून घेणार. जर खूप साडी हेवी आहे, पिनच लागत नाही, आणि काय करायचं आहे आपल्याला, पिन मेन म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या घ्यायच्या आहेत. पिन जर साध्या घेतला, तांबरलेली पिन असेल तर पिन्स लागत नाहीत, पिन्स वागतात तिथं. त्याच्यामुळं आपल्याला पिन्सची क्वालिटी चांगली घ्यायची आहे. आणि खूपच हेवी असेल बॉर्डर तर आपल्याला तिथं काय करायचं आहे, स्टिच करायचं आहे. बघा, मी शोल्डरच्या खाली पण अजून एक पिन लावत आहे. तुम्हाला माहिती आहे आपण सगळेच तिथे एक पिन लावतो, कारण तो पदर आपला फुडेसारखा येऊ नये म्हणून आपल्याला तिथे एक पिन लावून घ्यायचा आहे. तिथं पण मी काय केलं, 2-3 प्लेट्स ओपन केल्या आणि मग पिन लावली. त्याच्यानंतर बघा, आता मी काय पुढे करणार आहे, चेस्टवरच्या सगळ्या प्लेटिंग मला व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. आणि चेस्टवरच्या प्लेटिंग आधी व्यवस्थित करून झाल्यानंतर बघा, मी आता इथं चेस्टवरच्या प्लेटिंग करणार आहे. यामध्ये स्किप काय झालेलं आहे, तर निऱ्या कशा तयार करायच्या. ज्या वेळेला मी साईडच्या प्लेट्स तयार करणार, डाव्या पायावरच्या ज्या प्लेट्स तयार करणार आहे, त्याच्यानंतर व्हिडिओ तिथं कट झालेला आहे माझा, म्हणजे तो व्हिडिओ घेतलेलाच नाही आहे. त्याच्यामुळं ज्या वेळेला डाव्या पायावरच्या माझ्या प्लेटिंग होतील त्याच्यानंतर डायरेक्ट बॅक साईडचं दिसणार आहे तुम्हाला. तर डाव्या पायावरच्या प्लेटिंग झाल्यानंतर जो पोर्शन शिल्लक राहिलेला आहे त्याच्या आपल्याला निऱ्या तयार करायच्या आहेत. आणि निऱ्या तयार करून टक करायचं आहे, एवढंच आहे तिथं. एक्स्ट्राचं मी काही कट केलेलं नाही आहे. बघा, मी आता इथे एक विताचा फोल्ड घातलेला आहे आणि तिथे एक पिन लावत आहे. ती पिन का लावायची, तर ज्यावेळेला आपली पूर्ण साडी तयार होईल नेसून त्यावेळेला मगच तिथली पिन काढायची आहे. जर तिथं आपण पिन नाही टक केली तर काय होणार आहे, पदरचा जो पोर्शन आहे तो पूर्ण वरती सरकणार आहे. मग ती सगळी साडी वेअर केल्यानंतर मग तिच्या हातापाशी जी आपण पिन लावली होती मगाशी, ती आपल्याला पिन काढायची आहे. बघा, मी तुम्हाला इथलं पोर्शन सांगत होते मगाशी. इथं काय करायचं, आपल्याला व्यवस्थित पूर्ण साडी काय करायची, व्यवस्थित टाईट ओढून घ्यायचं आहे. टाईट ओढून घेऊन मग त्या आपल्याला डाव्या पायावरच्या प्लेटिंग तयार करायच्या आहेत. प्लेटिंग करताना पण एकदम टाईट ओढून घ्यायचं सगळ्या. एक तिथं आधी सुरुवातीला पिन लावून घ्यायची आणि मग एक 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 आपल्याला प्लेट्स तयार करायचे. प्लेट्स तयार करताना पण बघा, प्रत्येक प्लेटमध्ये अर्धा इंच ते 1 इंचाचं अंतर मध्ये पाहिजे. म्हणजे जरी लूज झालं तरी ते तिथं परत आपल्याला तिथल्या प्लेट्स व्यवस्थित करता येतात. अगदीच बारीक बारीक चुनी नाही ठेवायची. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, ह्या प्लेट्स कुठपर्यंत घ्यायच्या, तर आपला जो गुडघ्याचा पोर्शन आहे, गुडघा आहे, गुडघ्याच्या वरतीपर्यंत ह्या सगळ्या प्लेट्स आल्या पाहिजेत. एवढं छान असं ते ओढून घ्यायचं. बघा, ह्यानंतर व्हिडिओ आपला स्किप होईल, तर हा स्किप केलेला नाही आहे. म्हणजे मला जेवढं पाहिजे होते तेवढेच मी व्हिडिओ घेतलेले, त्याच्यामुळे जो निऱ्या केलेला आहे तो भाग तुम्हाला दिसणार नाही आहे इथं. तिथं हा पोर्शन बघा सगळा उचलून घेतला आणि राहिलेल्या साडीच्या फक्त निऱ्या तयार करायच्या. ज्यावेळेला तुम्ही वेअर करशील त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. बघा, मी इथं आता निऱ्या करून टक केलेल्या आहेत. आणि जो मगाशी सगळ्यात सुरुवातीला मी इथं मला जेवढा फॅन हवा आहे तेवढा घेतला होता बघा, आणि जो मधला पोर्शन आहे तिथे एक ओपन करून मी तिथं पिन लावणार आहे.
तिथं पण सगळ्या प्लेट्स अशा एकत्र व्यवस्थित घ्यायच्या आणि तिथं आपल्याला काय करायचं, पिन लावून घ्यायचे आहे. बघा मी इथं पिन लावून झाल्यानंतर काय करणार आहे बघा, जेवढं मला हवं आहे तेवढं मी टक केलं उचलून. जास्त खाली पण आपल्याला सोडायचा नाही आहे तो फॅन. दोन्ही पायात व्यवस्थित अंतर घ्यायला सांगायचं आणि पिन्स दोन्ही पायाला पण व्यवस्थित टक करायच्या. बघा इथला पोर्शन सगळा वरती सरकलेला बघा, तो पोर्शन पूर्ण असा खाली व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे ते एक फिनिशिंग छान दिसतं प्लेटिंगचं. आणि मग तिच्या हातापाशी बघा पिन लावली होती तिथली ही बघा सुरुवातीची पिन मी काढलेली आहे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंगळागौरीसाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची साडी शिकायची आहे ते कमेंटमध्ये नक्की टाईप करा. मी त्याच प्रकारचं ट्युटोरियल खास तुमच्यासाठी घेऊन येईन. थँक्यू.